माझं सौभाग्य भाग 62. सगळे खूप आनंदात होते. हरवलेलं सुख परत आलं होतं. दुसऱ्या दिवशी सगळेच थोडे उशिरा उठले, पण मधुरा अजूनही उठली नव्हती. विकी, मधुरा अजून कशी उठली नाही रे? आई तिच्या मेडिसिन चालू आहेत ना, म्हणून तिला लवकर जाग येत नाही. उठेल ना थोड्या वेळाने. ओह ठीक आहे ठीक आहे. थोड्या वेळाने तीही उठून सगळ्यांना जॉईन झाली. ब्रेकफास्ट झाला. गप्पांचा फड परत जमला होता. मधुरा आणि आशू बाजूला जाऊन बोलत होते. आशू, नीलदा कुठे आहे? तो का नाही आला मला बघायला? अजून माझ्यावर रागावलाय का? मधुरा, जाऊ दे ना, सगळे आहेत ना सोबत आता. नाही ना आशू, नीलदाशिवाय माझी फॅमिली पूर्ण होत नाही. कुठे आहे तो? एक मिनिट, विक्रांतने काही केलं तर नाहीये ना त्याला? त्याचा राग मला चांगलाच माहितीये. त्याने रागाच्या भरात नीलदा आणि रश्मी बहिणींना काही केलंय का? बोल ना, मला भीती वाटते आशू. मधुरा, तुला माझी शपथ आहे, सांग मला कुठे आहेत ते दोघं? आल्यापासून कोणीच त्यांचं नावही घेतलं नाहीये. विक्रांत मला काही सांगणार नाही, पण तू बोल ना आशू. ती आता रडायला आली होती. मधुरा, मी सांगतो तुला सगळं. तो तिला मधुरा गेल्यापासून काय काय झालं, विकीने कसा त्यांना धडा शिकवला ते सगळं सांगतो. इतकं सगळं झालं आशू, आणि मला काहीच समजलं नाही. ती डोळे विस्फारून म्हणते. विक्रांतचा जॉबही माझ्यामुळे गेला. त्याचं पॅशन होतं ते. तो गेल्या काही महिन्यांपासून किती काही एकटाच सहन करतोय. आणि आई, तुम्ही सगळे, माझे बाबा काहीच बोलले नाहीत कोणाला. नीलदा, त्याची सगळी नाती माझ्यामुळे तुटली. त्याची काहीच चूक नाहीये यात. जे झालं ते झालं, पण मला माझी पूर्ण फॅमिली पाहिजे. आणि या सगळ्यात त्या निष्पाप लहान बाळाचं काय कसूर आहे? सगळी नाती असताना ती का आपल्या प्रेमापासून वंचित राहावी? मी बोलेन ह्यांच्याशी आणि सगळं पहिल्यासारखं होईल, मला खात्री आहे. हे मला कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाही. भलेही मी रश्मी वहिनींना माफ करू शकणार नाही, पण त्या एकटीमुळे मी बाकीच्यांना दुखावणार नाहीये. तसे विक्रांत आणि बाकीचे पण तिथे येतात. काय चालू आहे बच्चा? आहो, बोल ना शोना. मला काहीतरी पाहिजे, देणार ना? तू मागून तर बघ, नक्की देईन. नीलदा पाहिजे मला. त्याची ह्यात काहीच चूक नाहीये. आपल्या सगळ्यांना माहितीये तो अबोल आहे. झाली असेल चूक, पण म्हणून आपण आपले सगळे संबंध तोडू शकत नाही ना. अहो, मला माझा नीलदा पाहिजे. बच्चा, हे सोडून तू माझा जीव जरी मागितलास तरी मी देईन, पण नीलला मी माफ नाही करू शकत. पण तुम्हीच म्हणता ना, मला नाही म्हणणार नाही. त्या बाळाचा तरी विचार करा ना. तिची काय चूक आहे? तिला तिचा हक्क मिळायला हवा ना. बच्चा, तू आत्ताच बरी झालीस. इतका विचार नको करूस कोणत्याही गोष्टीचा. जिथे नील आणि माझा काही संबंध नाहीये, तिथे ते बाळ आणि आपला. बास झालं विक्रांत. ते नीलदाचं बाळ आहे आणि आपल्या घरातलंय. भलेही रश्मी वहिनी आपल्याशी चुकीचं वागल्या, पण म्हणून आपण चुकीचं वागणं कितपत योग्य आहे? मला नीलदा हवाय. तुम्ही त्याच्याशी बोला आणि त्याला इथे बोलवा, नाहीतर मी पुण्याला जाईन त्याच्याकडे. मधुरा, अहो समजून घ्या ना. नीलदा एकटा आहे तिथे. आशू आणि तुमच्याशिवाय त्याला दुसरं कोण आहे हक्काचं? आज माझ्याकडे जे काही आहे ते त्याच्यामुळेच आहे. त्याने नेहमी माझी साथ दिलीय, चांगल्या वाईट प्रत्येक प्रसंगात. तो नेहमी सोबत होता माझ्या, आणि आता त्याच्यावर वेळ आहे तर मी त्याला एकटं नाही पडू देणार. विकी, नीलने आमची सगळ्यांची माफी मागितली होती मधल्या काळात. तू त्याला एक चान्स दे ना. अभि म्हणतो. हो, चूक केलीये त्याने, मान्य आहे, पण असं घरच्यांपासून दूर राहून तो अजून एकलकोंडा होईल. प्लीज त्याला परत आण. अभि म्हणतो. हो विकी दादा, नील भाऊजीला फक्त तूच परत आणू शकतोस. आसावरी म्हणते. प्लीज ना, त्याला माफ करा ना, माझ्यासाठी. त्या बाळाची माझ्यासारखी झालेली फरफट नाही बघवणार मला. दुसरी मधुरा नका ना बनवू तिला. मधुरा विक्रांतचा शर्ट पकडून त्याला समजावत असते. तिच्या डोळ्यातून अखंड पाणी वाहत असतं. तिला तसं बघून तोही विरघळून जातो. ठीक आहे बच्चा, तू जे सांगशील ते करेन. त्याला, त्याच्या बायकोला माफही करेन, पण तुला माझी एक अट मान्य करावी लागेल. मला सगळं मान्य आहे. बघ, ऐकून घ्या आधी. नको, मला मान्य आहे. जे तुम्ही बोलाल ते सगळं मी करेन. ठीक आहे, पण आता आधी हस. बघ कसा अवतार करून घेतला स्वतःचा. मला भूक लागली आणि तुझ्या हातचं जेवण जेवायचंय. करते. मधुरा स्वयंपाक करायला जाते. विक्रांत नीलला कॉल करून त्याला इकडे यायला सांगतो. विकीच्या कॉलने तो भाऊक होतो आणि लगेच पहिली फ्लाईट पकडून बँगलोरसाठी रवाना होतो. दुपारचं जेवण झाल्यावर विक्रांत बाहेर जाण्यासाठी तयार होत असतो. तुम्ही बाहेर चाललात? हो शोना, थोडं काम आहे, तेवढं करून येतो. मला बोलायचं होतं. आत्ता वेळ आहे का?
तो तिला हाताला पकडून बेडवर बसवतो. बोल ना, तुझ्यासाठी वेळच वेळ आहे. विक्रांत. ती रडतच त्याच्या गळ्यात पडते. काय झालं शोना, का रडतीयस तू? कोणी काही बोललं का? ए बच्चा, बोल ना. विक्रांत, सॉरी, मी खूप त्रास देते ना तुम्हाला. माझ्यामुळे तुमचं घर, आपली लोक, तुमचं करिअर, पॅशन, बॉक्सिंग सगळं सोडून तुम्ही असे इथे माझ्या बहिणीच्या घरी असं राहावं लागतंय तुम्हाला. तुमचा मान सन्मान बाजूला ठेवून तुम्ही खूप काही करताय माझ्यासाठी. मी खूप खूप वाईट आहे विक्रांत. बच्चा, इकडे माझ्याकडे बघ. तू पण तर लग्न झाल्यावर सगळं घरदार सोडून माझ्याकडे आली होतीस ना. केलं ना सगळं ऍडजस्ट. अगं मग मी केलं तर काय बिघडलं? त्याग फक्त स्त्रियांनी करावा असं कुठे लिहिलंय का? तुझ्यासाठी कुठेही, कशीही, कोणत्याही परिस्थितीत राहण्याची माझी तयारी आहे. तुझी साथ हवी आहे, बस, अजून काहीच नाही. मी नेहमी असेन तुमच्यासोबत. आय लव्ह यू विक्रांत. लव्ह यू टू बच्चा. पण तुमचा जॉब? मी आहे ना, करतो मॅनेज. तू ठीक होण्याचीच वाट पाहत होतो. मी ठीक आहे आता. ती मान खाली घालून तशीच बसलेली असते. बघू, रडूबाई, नको ना इतका विचार करूस. तुझ्या या लहान मेंदूला एवढा त्रास देऊ नकोस. आता आपण इकडेच राहणार आहोत. म्हणजे मी इथेच घर आणि जॉब बघतोय आणि तुझं ऍडमिशन पण इकडच्याच एका कॉलेजमध्ये होईल. आता फक्त मी आणि माझी परिराणी असेल. तिला थोडं वाईट वाटतं, म्हणजे आजपर्यंत ती जॉईंट फॅमिलीमध्ये राहिली होती आणि आता अचानक दोघंच राहायचं. पण विक्रांतसाठी ती तयार होते. बच्चा, एक सांगायचं होतं. बोला ना. मी आणि अभि पार्टनरशिपमध्ये रिसॉर्ट चालू करतोय. तुला तेव्हा हे सांगायचं होतं. इनॉग्रेशन बाकी अजून. तुला ठीक वाटत असेल तर आपण एकदा जाऊन यायचं का तिकडे? चालेल मला. मी एकदम ठणठणीत आहे. हो का? तो तिचे गाल ओढतो. बच्चा, मी आणि माझी मगाशची अट असेल. कोणती? कसली अट? तो बारीक डोळे करून तिच्याकडे बघतो. मधुरा डोळ्यातून पाणी निघेपर्यंत हसायला लागते. तो तिला तसाच बघत राहतो. त्याच्याकडून काहीच बोलणं ऐकू येत नाही म्हणून ती हसू आवरत बघते, तर तो अजूनही तिलाच पाहत असतो. सॉरी विक्रांत, मला तुमचा फेस बघून हसूच नाही आवरलं. ती अजून त्याच्या जवळ जाते आणि दोन्ही हाताने त्याचा फेस हातात धरून हळूच तिचे ओठ त्याच्या ओठांवर ठेवते. इतक्या महिन्यांनंतर दोघं एकमेकांच्या इतके जवळ असतात. विकी पण तिला अजून जवळ खेचून पॅशनेटली किस करू लागतो. तिचे हात त्याच्या केसांतून फिरत असतात. खूप वेळ ते एकमेकांचा सहवास अनुभवत होते. कोणीतरी बाहेर दरवाजा वाजवतं. तसे ते बाजूला होतात. आलो आलो असं म्हणून विक्रांत त्यांना जायला सांगतो. मधुरा लाजून अजून गप्पच असते. तो तिला जवळ ओढून बेडवर पाडतो. बच्चा, आपल्या लग्नाला 3 वर्ष झाली आहेत. तू अजून पण काल लग्न झाल्यासारखी लाजत असतेस. काय हो तुम्ही पण. इश, किती गोड लाजते शोना तू. मी खूप मिस केलं तुला बच्चा. तुझं हे लाजणं, तुझी बडबड, तुझा अतरंगी वेडेपणा, तुझा बालिशपणा आणि काय विक्रांत, जाऊ दे, नको. खूप तारीफ केली ना की तू हवेत जाशील. सांगा ना, तुम्हाला माहितीये ना मला तारीफ केलेली आवडते. आणि ना शोना, तुझं रडणं पण मिस केलं मी. जा बाबा. अगं खरंच बच्चा, तू रडल्यावर तुझं हे लाल होणारं नाक, फुगणारे गाल आणि मग तुला मनवायला करावी लागणारी कसरत, हे सगळं खूप मिस करत होतो मी. मी अजून पण देणार तुम्हाला त्रास. दे ना, मी कधी नाही म्हणलोच नाहीये. ती त्याच्या चेस्टवर डोकं ठेवून बोलत असते. तुमची अट काय? सांगू? हो सांगा. बच्चा, यापुढे मी जसं सांगेन तसंच तू करशील. ते तर आता पण करते, त्यात काय? हो बच्चा, पण यावेळी थोडं वेगळं असेल. तुम्ही आहात ना सोबत म्हणल्यावर काहीच टेन्शन नाही, मला चालतंय. तो परत तिच्या जवळ येऊन किस करणार तोवर आशूने परत येऊन दरवाजा वाजवला. विक्रांत, हा डिस्टर्बन्स मिस केला मी. चल, नाहीतर हा सगळ्यांना बोलावून आणेल. जाता जाता तो तिच्या गालावर हलकेच ओठ टेकवून बाहेर जातो. मधुरा बाकीच्यांना नीलविषयी कन्व्हिन्स करते. शेवटी रक्ताची नाती असतातच न तुटण्यासाठी. आशू आणि अभि नीलला एअरपोर्टवरून घरी आणतात. घरी परत आई बाबा, मावशी, आशू, विकी, मधुरा इमोशनल होऊन जातात. मधुराला पाहून नीलच्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते. त्याची परी, जिला थोडा जरी त्रास झाला तरी तो टेन्शन घ्यायचा. कोणाशी न भांडणारा तिच्यासाठी कितीतरी वेळा आई आणि विकीशी भांडला होता. विक्रांत बाहेरगावी असला
की तिला कोणत्याच गोष्टीची तो कमी पडू देत नव्हता. तिचे सगळे हट्ट पूर्ण करायचा आणि विकी रागावला तरी त्याला समजवायचा. तिच्यासाठी तो फक्त मोठा दीर नव्हता, एक मोठा भाऊ, मित्र, सगळं काही होता. नीलदा, मधुरा, सॉरी बाळा, तुझ्या दादाला एकदा माफ कर. ती नकारार्थी मान हलवते. सॉरी दा. दोघं बराच वेळ रडत होते. स्वतःला सावरून त्याने परत सगळ्यांची माफी मागितली. विकीने आणि आशूने त्याला खूप मारलं आणि मग त्यांचा फेवरेटवाला ग्रुप हग केला. सगळ्यांनी आई बाबांना रश्मी आणि बाळाला घरी नेण्यासाठी तयार केलं. तेही तयार झाले. संध्याकाळी विकीने सगळ्यांना बाहेर नेलं. अहो, आपण कुठे आलोय? गंमत आहे तुझ्यासाठी. हा माझा आणि मधुराचा नवीन पत्ता. आम्ही इथेच राहायचा प्लॅन केलाय. विकीने त्या दोघांसाठी 2 BHK फुल्ली फर्निश्ड फ्लॅट रेंटने घेतला होता. पण जीजू, तुम्ही आमच्यासोबत राहू शकता. अहो, तेही तुमचंच घर आहे. हो मयुदी, पण आता मला आणि बच्चाला एकट्याला पुढचा रस्ता सोबत काढायचा. तसंही हा फ्लॅट तुमच्या घरापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. बच्चाला जेव्हा वाटेल ना तेव्हा ती तुमच्याकडे येऊ शकते. मधुरा फ्लॅट बघून खुश होते. त्याने त्यांची एक बेडरूम बनवली होती आणि एक स्टडी रूम आणि जिमचं थोडं साहित्य ठेवलं होतं. आशू उटीचा प्लॅन सांगतो. आपण ट्रिपला नंतर जाऊ, आधी रिसॉर्टचं उद्घाटन करूया आणि छोट्या बेबीला घरी पण आणायचंय ना. नीलदा, तिचं नाव मी ठेवणार आहे बरं का. आसावरी आणि ब्राजू, तुम्ही मध्ये नाही यायचं, मी आधीच सांगतेय. दोघी तिच्याकडे खुन्नस देऊन बघतात. हो, अधिकार फक्त परीचा आहे, नील म्हणतो. रात्री तो सगळ्यांना जेवायला बाहेर घेऊन जातो. खूप दिवसांनी सगळे मनसोक्त गप्पा मारतात. आशू आणि मधुरा नेहमीसारखं एकमेकांच्या खोड्या काढण्यात मग्न असतात आणि विकी त्यांची भांडणं थांबवण्यात बिझी असतो.